लोक तुमच्याशी खोटं बोलत आहेत हे 7 संकेत सायकोलॉजी सांगतं. कधीकधी आयुष्यात सर्वात मोठा धोका शत्रूपासून नसतो, तो अशा लोकांपासून असतो जे आपल्या समोर गोड बोलतात पण मनात काहीतरी वेगळंच लपवून ठेवतात. आपण त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवतो आणि नंतर सत्य समोर आलं की स्वतःलाच दोष देतो. पण जर तुम्ही काही छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर अनेकदा तुम्हाला आधीच काही संकेत दिसू शकतात. आज आपण असे 7 संकेत जाणून घेणार आहोत जे अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र एक गोष्ट आधीच लक्षात ठेवा, यापैकी एकच संकेत दिसला म्हणून समोरची व्यक्ती खोटं बोलते असा निष्कर्ष काढू नका. पण असे अनेक संकेत वारंवार दिसत असतील तर सावध राहणं नक्कीच योग्य ठरू शकतं. चला तर सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला संकेत आहे गरजेपेक्षा जास्त स्पष्टीकरण देणं. जेव्हा एखादी व्यक्ती खरं बोलत असते तेव्हा ती सहसा सरळ उत्तर देते, पण काही वेळा खोटं लपवण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती गरजेपेक्षा खूप जास्त माहिती सांगू लागते. तुम्ही एक साधा प्रश्न विचारता आणि समोरची व्यक्ती न विचारलेले तपशीलही सांगू लागते. तिला वाटतं जास्त बोललं तर समोरच्याचा विश्वास बसेल. हे प्रत्येक वेळी खोटं असतंच असं नाही, पण जर हे वारंवार होत असेल तर तो एक संकेत असू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही विचारलं आज ऑफिसमधून उशीर का झाला, त्यावर ती व्यक्ती रस्त्याची वाहतूक, मित्राचा फोन, पेट्रोल पंप, हवामान आणि अजून कितीतरी गोष्टी सांगू लागते. कधीकधी इतकं स्पष्टीकरण उलट शंका निर्माण करतं. पण थांबा, दुसरा संकेत याहूनही जास्त महत्त्वाचा आहे. तर दुसरा संकेत आहे उत्तर देण्यापूर्वी अचानक जास्त वेळ घेणं. जेव्हा प्रश्न अगदी साधा असतो तेव्हा खरं उत्तर देण्यासाठी सहसा जास्त वेळ लागत नाही. पण काही वेळा व्यक्ती उत्तर देण्याआधी थोडा जास्त विचार करते, कारण ती मनात उत्तर तयार करत असते किंवा काय बोलावं याचा अंदाज घेत असते. तुम्ही लक्ष दिलत तर प्रश्न विचारल्यानंतर काही सेकंद शांतता दिसू शकते, मग उत्तर सुरू होतं. याचा अर्थ प्रत्येक वेळी ती व्यक्ती खोटंच बोलते असं अजिबात नाही. काही लोक स्वभावानेच विचार करून बोलतात. म्हणूनच एकाच संकेतावर कधीच निर्णय घेऊ नका. पण हा बदल अचानक दिसू लागला आणि इतर संकेतही सोबत दिसू लागले तर सावध राहायला हरकत नाही. आता तिसरा संकेत, हा संकेत अनेकदा आपण दुर्लक्ष करतो. तिसरा संकेत बोलण्यात अचानक बदल जाणवणं. समोरची व्यक्ती नेहमी शांतपणे बोलते, पण एखादा प्रश्न विचारताच तिचा आवाज बदलतो. कधी खूप हळू बोलते तर कधी विनाकारण मोठ्याने बोलते. कधी खूप वेगाने सगळं सांगण्याचा प्रयत्न करते तर कधी शब्द अडखळायला लागतात. हे नेहमीच खोटं बोलण्याचं लक्षण नसतं, कारण तणाव, भीती किंवा घाई यामुळेही असं होऊ शकतं. पण जर हा बदल फक्त काही विशिष्ट प्रश्नांवर वारंवार दिसत असेल तर त्याकडे लक्ष देणं योग्य ठरू शकतं. उदाहरणार्थ, तुम्ही एखादा साधा प्रश्न विचारता आणि समोरची व्यक्ती अचानक चिडचिड करू लागते किंवा म्हणते, तू माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीस. प्रश्न छोटा असतो पण प्रतिक्रिया गरजेपेक्षा खूप मोठी असते. अशा वेळी शब्दांपेक्षा त्यांच्या वागण्याकडे जास्त लक्ष द्या, कारण अनेकदा वागणूक शब्दांपेक्षा जास्त सांगते. पण अजून सगळ्यात रंजक संकेत पुढे येणार आहे. चौथा संकेत बहुतेक लोक कधीच लक्षात घेत नाहीत. चौथा संकेत आहे विषय बदलण्याची घाई करणं. काही प्रश्न लोकांना अस्वस्थ करतात, विशेषतः जेव्हा त्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं. अशा वेळी ते सरळ उत्तर देण्याऐवजी दुसऱ्याच विषयावर बोलायला सुरुवात करतात. कधी तुमच्यात चुका काढू लागतात, कधी एखादा विनोद करून विषय संपवण्याचा प्रयत्न करतात, तर कधी म्हणतात, ते सोड ना, दुसरं काही बोलूया. याचा अर्थ ते नेहमी खोटं बोलत आहेत असा नसतो. पण जर प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नावर हेच घडत असेल तर तो एक महत्त्वाचा संकेत असू शकतो, कारण सत्य बोलण्यापेक्षा विषय बदलणं अनेकांना सोपं वाटतं. आता 5वा संकेत, हा संकेत सगळ्यात जास्त दुर्लक्षित केला जातो.
5वा संकेत आहे कथा वारंवार बदलणं. सुरुवातीला एक गोष्ट सांगितली जाते, काही दिवसांनी तीच गोष्ट थोडी वेगळी होते. आणखी काही दिवसांनी पुन्हा नवीन तपशील जोडले जातात. खरं बोलणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक शब्द तंतोतंत आठवेलच असे नाही, पण मुख्य घटना साधारण सारखीच राहते. मात्र खोटं लक्षात ठेवणं अवघड असतं, म्हणून प्रत्येक वेळी काही ना काही बदल दिसू शकतो. उदाहरणार्थ, पहिल्यांदा तो म्हणतो मी मित्राकडे होतो, नंतर म्हणतो मी ऑफिसमध्ये होतो आणि पुढे मी घरीच होतो. अशा वेळी फक्त शब्द नाही तर पूर्ण गोष्ट लक्षात ठेवा. पण इथेही घाईत निष्कर्ष काढू नका. कधी कधी सामान्य विस्मरणामुळेही तपशील बदलू शकतात. म्हणून नेहमी एकाच संकेतावर विश्वास ठेवू नका. अनेक संकेत एकत्र दिसत असतील तेव्हाच सावध व्हा. आता पुढचा संकेत अनेक लोकांना आश्चर्यचकित करतो. 6वा संकेत, अचानक जास्त बचावात्मक वागणं. तुम्ही फक्त एक साधा प्रश्न विचारता, पण समोरची व्यक्ती शांतपणे उत्तर देण्याऐवजी रागावते, चिडचिड करते आणि लगेच म्हणते, तुला माझ्यावर विश्वास नाही का? कधीकधी प्रश्न अगदी साधा असतो, पण प्रतिक्रिया खूप मोठी असते. असं प्रत्येक वेळी खोटं बोलल्यामुळेच होतं असं नाही. काही लोक स्वभावानेच भावनिक असतात, पण जर प्रत्येक वेळी साध्या प्रश्नावर तीच प्रतिक्रिया मिळत असेल तर तो एक महत्त्वाचा संकेत असू शकतो. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा 7वा संकेत. 7वा संकेत आहे तुमच्या मनाला सतत काहीतरी चुकत असल्याची जाणीव होणं. कधीकधी समोरची व्यक्ती सगळं अगदी योग्य बोलते, तरीही मनात एक लहानशी शंका सतत राहते. याचं कारण तिचे शब्द आणि वागणूक एकमेकांशी जुळत नसतात. ती म्हणते मी तुझ्यासोबत आहे, पण तिच्या कृती मात्र वेगळंच सांगत असतात. लक्षात ठेवा, खरं नातं फक्त शब्दांवर टिकत नाही. विश्वास कृतीतून निर्माण होतो आणि कृतीतूनच टिकून राहतो. शेवट, आज आपण 7 संकेत पाहिले, पण पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. यापैकी एकच संकेत दिसला म्हणून कोणालाही खोटरडा समजू नका, कारण तणाव, भीती, लाज किंवा इतर कारणामुळेही असं वागणं दिसू शकतं. पण अनेक संकेत वारंवार दिसत असतील तर शांतपणे निरीक्षण करा. घाईत निर्णय घेऊ नका. समजून घ्या आणि स्वतःचं मनही ऐका. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच मानसशास्त्रावर आधारित मराठी व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.